बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। महायुतीमध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच असल्याच्या चर्चा सुरू आहेत। मुख्यमंत्रीपदावरील दावा शिवसेनेनं सोडला असला तरी गृहमंत्रीपदाची मागणी त्यांनी केलेली आहे। यावरून आता दावे प्रतिदावे रंगलेत। महायुतीला बहुमत मिळून सुद्धा अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही। महायुतीत मंत्रिपदावरून रस्सीखेच असल्याची चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री भाजपचाच होणार, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी महत्त्वाच्या मंत्रिपदासाठी आग्रही आहे। गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू आहे। अशात गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं अशी इच्छा शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केली। गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डीसीएम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं, तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं। त्यात चुकीचं काय? याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। एकनाथ शिंदे जे आहेत हे संरक्षण मंत्री पण मागू शकतात, काही मागू शकतो। माणसं चर्चेमध्ये काही मागू शकतात ना, राष्ट्रपती पद मागू शकतात। मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर आता शिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही आहे। भाजपचे पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेनेच्या नशिबी अजित पवार पुन्हा अर्थमंत्री म्हणून येण्याची शक्यता आहे। अजित पवार निधी देत नाहीत, अजित पवार शिवसेना संपवायला निघालेत असा आरोप करत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 2022 मध्ये बंड करण्यात आलं होतं आणि तेच अजित पवार पुन्हा निधीचं वाटप आता करणार आहेत। राज्यात नवं सरकार लवकरच सत्तेत येईल। नव्या सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद कायम राहणार अशी जोरदार चर्चा आहे। राज्यात 2019 मध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं सोपवण्यात आलं होतं। मात्र अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत असा आरोप करण्यात येत होता। अजित पवार पक्ष संपवायला निघालेत असा आरोप सुद्धा शिवसेनेनं जाहीरपणे केला होता। या सर्व घटनाक्रमाची आठवण करून देत विरोधकांनी आता शिवसेना कुठे जाणार असा प्रश्न उपस्थित केला। आता काय नवीन मोठ्या मांडीवर बसणार आहेत का? मांडी होती तशीच आहे ना। आता 2022ला घडलेल्या घटनेवर 2024ला एवढ्या आनंदाच्या भरामध्ये परत काही बोलणं योग्य नाही। त्यांनी त्यांची भूमिका 2022ला स्पष्ट केली। आता चौथ्यांदा अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर ते शिवसेनेच्या आमदारांना निधी देणार की नाही, का इतिहासाची पुनरावृत्ती होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या प्रश्नाचं उत्तर आता भविष्यातच मिळेल। दिल्लीमध्ये महायुतीच्या बैठकीनंतर आता राज्यात सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे। भाजप मुख्यमंत्री होणार हे आता सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ झालेलं आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये सत्ता वाटपाच्या चर्चेनं जोर धरलाय। गृह खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता धुसर आहे। हे खातं भाजपकडेच राहण्याची शक्यता अधिक आहे, तर नगरविकास शिवसेना आणि अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळातल्या खातेवाटपावर चर्चा झाल्याचं कळतं। महायुतीचं खातेवाटप करताना महत्त्वाच्या खात्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाईल। भारतीय जनता पक्षाला गृह, महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, कामगार, ओबीसी मंत्रालय, ग्रामविकास आणि वन खातं तसंच पर्यटन आणि वैद्यकीय शिक्षण खात्याचं मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, परिवहन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास तसंच पणन, आपत्ती व्यवस्थापन, माहिती जनसंपर्क आणि माहिती तंत्रज्ञान ही महत्त्वाची खाती मिळू शकतात असं सूत्रांचं म्हणणं आहे। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ, सहकार, कृषी, अन्न आणि नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, मदत पुनर्वसन, पर्यावरण यासोबत युवक कल्याण, क्रीडा आणि महिला बालकल्याण खातं मिळण्याची शक्यता आहे।